सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आलाय। भाजपने तर उमेदवारांची घोषणा देखील केली आहे। यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे। या मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक होते, मात्र भाजपने त्यांना डावललेलं आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसतेय। मोहिते पाटील यांनी शरद पवार गटाकडून तुतारी या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवावी अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करताना दिसत आहेत। त्यामुळे 2024च्या इतिहासाची पुनरावृत्ती माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा होणार का, हा चर्चेचा विषय ठरलेला आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर गेल्या अनेक दिवसांपासून रणजितसिंह निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात संघर्ष सुरू होता। मोहिते पाटलांनी वेळोवेळी आपण माढा लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं होतं, तर रणजितसिंह निंबाळकरांनी देखील पुन्हा भाजपचा मीच उमेदवार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता। अखेर पुन्हा एकदा भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवलाय। दरम्यान मोहिते पाटील माढा लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोर धरू लागलेली आहे। तर माढा लोकसभा मतदारसंघात 2014ची पुन्हा पुनरावृत्ती होणार असल्याची चर्चा सुरू आहे, कारण 2014च्या लोकसभा निवडणुकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली होती। अत्यंत अटीतटीच्या या लढतीत मोहिते पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचा पराभव केला होता। यावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी देखील निवडणूक लढवली होती। 2019च्या लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात शरद पवार यांच्या पाठिंब्यावर करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांनी निवडणूक लढवली होती। यावेळी माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटलांनी रणजितसिंह निंबाळकरांना 1 लाखाच्या पुढे लीड दिलं होतं। त्यामुळे निंबाळकरांचा विजय सुकर झाला होता। पण मोहिते पाटील निंबाळकरांना सहकार्य करणार की स्वतंत्र निवडणूक लढवणार, हा चर्चेचा विषय ठरत आहे। माढा लोकसभा मतदारसंघात माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला, माणखटाव आणि फलटण या तालुक्यांचा समावेश होतो। यामध्ये माढा आणि करमाळा या तालुक्यात अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे आणि आमदार संजय मामा शिंदे यांचं वर्चस्व आहे। हे दोन्हीही बंधू रणजितसिंह निंबाळकरांना सहकार्य करणार आहेत। तर दुसरीकडे फलटणमधून दीपक चव्हाण हे देखील अजित पवार गटाचे आमदार आहेत, मात्र ते माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकरांच्या मर्जीतले आहेत। रामराजे नाईक निंबाळकरांनी रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला होता। त्यांनी आपले बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती। तसंच त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची देखील भेट घेतली होती। त्यामुळे फलटणमधून रामराजे नाईक निंबाळकरांचा रणजितसिंह निंबाळकरांना विरोध होण्याची शक्यता आहे। त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी जर निवडणूक लढवली तर रामराजे हे मोहिते पाटलांना सहकार्य करण्याची देखील शक्यता आहे। दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार उमेदवारी देणार का, हा देखील सवाल उपस्थित होतोय, कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव विद्यमान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर भाजपने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करत विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपचा प्रचार केला होता। त्यामुळे आता पवार मोहिते पाटलांना साथ देतील का, हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। दरम्यान मध्यंतरी शरद पवार हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करायला अकलूजला गेले होते। तसंच सुप्रिया सुळे यांनी देखील विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती। त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटींची चर्चा देखील सुरू आहे।